हॅलो मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आजचा व्लॉग खूप जास्त खास आहे, कारण आम्ही जात आहोत आमच्या कुलदेवताला, जे की आहे साथी आसरा देवीच्या दर्शनाला। नाशिकच्या वणीपासून थोडे पुढे दगडपिंपरी नावाचं गाव आहे। हे गाव सातमाळ पर्वताजवळ बसलेलं असून नाशिक जिल्ह्यात येते। वणीपासून साधारण काही किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या भागात अनेक देवस्थान, प्राचीन मंदिरे व नैसर्गिक सौंदर्यही आढळते। तर मंडळी, लोकमान्यता अशी आहे की वर्षातून किमान एकदा तरी आपल्या कुलदेवताला नमन करणं अवश्य आहे। म्हटले जाते की दरवर्षी एकदा तरी कुलदेवीच्या चरणी जायचेच असते। माझं लग्न झाल्यावर मी पहिल्यांदाच दर्शनाला आले होते, पण मग काही कारणांमुळे गेल्या वर्षी आम्हाला यायला जमले नाही। त्यामुळे या वर्षीचे दर्शन माझ्यासाठी खूपच खास आहे। सुट्टीचा दिवस होता आणि पाऊसही नव्हता, म्हणून आम्ही आज देवीला दर्शनासाठी निघालो। कारण पाऊस असला की गाडी चिखलात गावात जात नाही आणि चालता सुद्धा येत नाही। पावसामुळे अनेक वेळा जाणे राहून जाते, पण आज हवामान साफ असल्यामुळे आम्ही योग्य संधी मिळवली। तर बघूया मंडळी, सिच्युएशन कशी आहे ते मंदिराच्या जवळ गेल्यावरतीच कळेल। तर मंडळी, मंदिराच्या जवळ गाडी नेता येणार नाही, म्हणून आम्ही गाडी थोडी लांबच लावली आहे। कारण गाडी नेली तर चिखलात अडकण्याची शक्यता असते। मागच्या वेळी अगदी असेच झाले होते, त्यामुळे यावेळी आम्ही आधीच काळजी घेतली। तुम्ही बघू शकता रस्ता किती जास्त खराब झाला आहे। पावसामुळे सगळीकडे चिखल झालेले आहे। चालण्याचेही आमचे खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहे असं वाटतंय। तर बिचाऱ्या आमच्या गाडीला आम्ही चिखलात एका ठिकाणी सोडून आम्ही मात्र मंदिराकडे निघालो। चिखल असल्यामुळे गाडी पुढे येऊ नाही शकणार। बरं झालं मी घरून निघतानाच एक एक्स्ट्रा चप्पल घेतली होती, नाहीतर हिल्समध्ये माझे पाय अगदी जाम झाले असते। तुम्ही बघू शकतात किती जास्त खराब रस्ता होता। खूप म्हणजे खूप जास्त चिखलही वाळून गेलं होतं, त्यामुळे रस्ता ओबडधोबड झाला होता। चालताना आम्हाला खूप जास्त कठीण जात होते, कारण मंदिराजवळ पोहोचायला आम्हाला 20 ते 25 मिनिटं चालत जावे लागणार होते, कदाचित त्याहून जास्तही। पुढे माहिती नव्हतं रस्ता कसा आहे कसा नाही, म्हटलं पुढे जाऊन कळेलच। खूप ऊनही लागत होते आणि असंही वाटत होते की कधीही पाऊस येऊ शकतो। वातावरण तुम्ही बघू शकता कसे झाले होते। मंडळी, तुम्ही म्हणाल की अजून चालायला सुरूही नाही केलं आणि या मुलीचे किती नाटकं आहेत, पण मला खरं बोलायचं झालं तर पावसात मी बाहेर निघत नाही आणि उन्हातही बाहेर निघत नाही, आणि हे एवढं चिखल बघून तर माझं मनच उडून जातं लगेच। आणि आपण नवीन नवीन कपडे घातलेले असतात, तर मग त्यामुळे थोडंफार मूड ऑफ होऊन जातो। मंडळी, एक गोष्ट खूप चांगली झाली की मी साडी घातली नाही। जर मी साडी घातली असती तर खूप डेंजर झालं असतं। मला तर चालता आलं नसतं आणि चालायला तर खूपच जास्त त्रास झाला असता। गाईज, हुज दिस क्यूट लेडी? तर गाईज, ही मी आहे। मी स्वतःला क्यूटच म्हणेन। ही माझी सासूबाई आहे आणि हा माझा ब्रदर इन लॉ आहे। चालता चालता आमचा टाईमपास म्हणजे रील्स शूट करणं चालू होतं, आणि त्यानंतर अचानक भयानक आम्हाला हे दृश्य दिसले आणि मी खूप जास्त शॉक झाली की इथेच एवढं पाणी दिसतंय, पुढे जाऊन तर किती पाणी असेल आणि आमचे अजून किती हाल होणार आहे। तर आम्ही कसं बसं पुढे पुढे येत होतो, चालत होतो। मी माझ्या सासूबाईंना फॉलो करत होती, कारण की मला पावसाच्या पाण्यामध्ये सटकून पडायची खूप जास्त भीती होती दगडांवरनं, आणि मी चप्पल एवढी मजबूतही घातली नव्हती। मला खूप जास्त भीती वाटत होती, म्हणून मी हळूहळू चालायचा प्रयत्न करत होती पुढे पुढे। त्यानंतर लगेचच खूप मोठा शॉक बसला मला हे दृश्य पाहून। भगवान, क्या हो रहा है यार आज हमारे साथ? आता ही छोटी नदी कशी पार करणार आम्ही दोघीही? हे मोठे संकट होते, कारण पावसाच्या पाण्यामुळे दगडवर शेवाळं येऊन जाताना ते आपल्या पाय घसरून पडायची खूप शक्यता असते। पण नंतर मी स्वतःला बोलली की मी स्ट्रॉंग आहे, ये तो मैं कर लूंगी बॉस। तितक्यात तुम्ही पाहिलंच असेल माझ्या मम्मींनी कशी हेल्प केली मला, आणि आम्ही नंतर सगळे लगेच हसायला लागलो। याला मी आधीच सांगितलं होतं घरून निघतानाच एक्स्ट्रा चप्पल घेऊन चल, तिथे काय सिच्युएशन असेल आपल्याला माहिती नसेल। आता हा बघा हातात शूज घेऊन चालतोय। लागलं का? नाही, मी चप्पल काढायची थांब, मी येते तुला घ्यायला। या मुलाला फक्त आणि फक्त त्याच्या पॅन्टची पडलेली आहे, पॅन्टची चिंता आहे त्याला। गरम होती सगळ्यांना। साप पण नव्हता बरं झाडावर। बापरे, हे खाली चालले सगळं। कुठे चालली तू? तर राहिला मागे सांगतोय तुला।
मंदिराकडे जाता जाता आम्हाला खूप सारे प्राणी बघायला भेटत होते आणि त्यात हा एक खेकडा आणि त्या खेकड्याला पकडायला ट्राय चालू होतं पण तो काय हातात येत नव्हता. बहुतेक घाबरला होता आम्हाला सगळ्यांना बघून. और मैं उसको देख के डर गई थी और मैं चिल्ला रही थी और मैं यावा भाग रही थी. आणि आता फक्त आणि फक्त साप बघायचा राहिला होता. बाकी सगळं तर बघून झाले होते. अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो होतो. साधारणपणे 20 ते 25 मिनिटात आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलोही होतो. तुम्ही बघू शकता वातावरण किती छान दिसतंय. मंडळी, तुम्हाला साथी आसरा देवीबद्दल सांगू इच्छिते. मराठीत साथी आसरा म्हणजे 7 अप्सरा किंवा 7 जलदेवता. या जलदेवता नदी, नाले, विहिरी अशा ठिकाणी असतात असे मानले जाते. या 7 अप्सरा नेहमी साथीच्या समूहात वास्तव्य करतात. यावरून साथी आसरा हा शब्द रूढ झाला आहे. याला घरून करून आणलेला प्रसाद आम्ही देवांना अर्पण करत होतो. मेथीची भाजी, गोर पुड्या, त्यानंतर कुरड्या तळलेल्या, त्याच्यानंतर वरण भात आणि थोडेसे भजे. देवींना नैवेद्य दाखवल्यानंतर लगेचच मी देवींना हळदी कुंकू लावून ओटीही भरली. देवींची ओटी भरल्यानंतर लगेचच आम्ही दोघांनी देवांचे पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर लगेच म्हसोबाच्या मंदिराकडे नैवेद्य घेऊन निघालो. 15 ते 20 पावलांवर होते. तिथे आम्ही तिघांनाही पाय पडून आशीर्वाद घेतला. काही चूक झाली असेल तर माफ करा देवा, असं म्हणत आम्ही पुन्हा साथी आसरा देवीच्या मंदिराकडे निघालो. मंडळी, आज पाऊस नसल्यामुळे आमचं सगळ्यांचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झाले. तुम्ही पाहू शकतात शेतात किती छान वाटतंय. सगळीकडे हिरवाई, फुले आणि गोड वारा. खूपच छान वाटले. आजचा दिवस खूप जास्त चांगला गेला. माझ्या सासूबाईंनी टोमॅटो जे शेतात लावले होते ते 4-5 तोडून घेतले घरी भाजी करायला. टोमॅटोची चटणी त्यांना खूप आवडते. अशा प्रकारे घरी जायची वेळ आली होती. देवींचा निरोप घेऊन आम्ही वापस गाडीकडे निघालो सगळेजण. थोडे टेन्शन आले होते कारण पुन्हा त्या पाण्यातनं आम्हाला जावे लागणार होते. पण नंतर विचार केला की येताना आपण जसे आलो तसंच जाताना जाऊत. जाण तुम्ही थोडं जा ना पुढं. या साईडनी जा, माझ्या साईडनी, माझ्या साईडनी, माझ्या साईडनी जा, माझ्या साईडनी जा. नाही थोडीफार गाय बैलांसोबत मस्ती केल्यानंतर फोटो बिटो काढून झाल्यानंतर आम्ही पुढे आमच्या गाडीकडे वळतो. कसं वाटतंय? Take 1. Take 2. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना शुभ नवरात्री, हॅपी नवरात्री. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. चचा, बाय बाय.